राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. विदर्भात 296, मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. सभागृहातल्या लेखी उत्तरात सरकारची कबुली. बीड ते वडवणी लोहमार्गावर स्पीड रेल्वेची चाचणी. 32 किलोमीटर अंतराच्या लोहमार्गावर प्रतितास 130 किलोमीटर वेगाने चाचणी. 40 वर्षांनंतर स्वप्न अर्धवट पूर्ण. रेल्वे परळीपर्यंत धावावी. स्थानिकांच्या प्रतिक्रिया. 7 वर्षात ठाण्यातील 18 प्राथमिक मराठी शाळा बंद. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचा कल वाढल्यानं मराठी शाळांना कुलूप. आमदार अबू आझमींच्या लेखी प्रश्नाला शिक्षण मंत्री दादा भुसेंची लेखी उत्तराद्वारे माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंच्या अडचणीमध्ये वाढ. घाटकोपर बलात्कार प्रकरणी पीडितेचं अधिवेशनादरम्यान सभागृहात घेतलं नाव. वकील पंकज मिश्रा आणि वकील आशिष राय यांच्याकडनं मानवाधिकार आणि घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त बैठक. राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत बैठक. ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातल्या महापालिका जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती. नालासोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडीला रवींद्र चव्हाणांचा धक्का. माजी नगरसेवक चंद्रकांत गोरिवले समर्थकांसह भाजपमध्ये. भव्याचे संपर्क प्रमुख विकास पितळे, युवा अध्यक्ष विपुल ममुनकर यांचाही समावेश. राज्यातील 100पेक्षा जास्त नगरसेवक असलेल्या महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ. 10 स्वीकृत सदस्य घेण्याचा अध्यादेश शासनाकडून जारी. राज्यातल्या स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करताना किमान 3 दिव्यांग उमेदवारांना संधी द्यावी. दिव्यांग बांधव शंकर साळवे यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी. कोल्हापूरच्या पेठवड गावात स्ट्रॉंगरूम परिसरातल्या इमारतीवरचे सीसीटीव्ही प्रशासनाने काढले. मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित. बामन कोळेंचं चौकशीचं आश्वासन. उमेदवारांनी स्वखर्चाने लावलेले सीसीटीव्ही प्रशासनाने काढले. धाराशिवच्या उमरगा येथील नगरपरिषद मतदार केंद्रावर गुंडांच्या टोळीची दहशत. खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप. मतमोजणी केंद्र स्थलांतरित करावं. ओमराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित केली मागणी. लातूर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत 11,000वर दुबार मतदार. महापालिकेकडनं मतदारांचा शोध सुरू. 2,500 ते 3,000 मतदारांचा पालिकेकडनं शोध. हमीपत्रही घेतलं. ठाणे जिल्ह्यात पडघ्याजवळच्या बोरिवलीत ईडी आणि एटीएसचे छापे. काल रात्रभर ईडी आणि एटीएसकडनं तब्बल 40 ठिकाणी छापे. दहशतवादी कृत्यांसाठी अर्थपुरवठ्याच्या संशयावरनं कारवाई. रत्नागिरीच्या सावर्डे येथील प्रसिद्ध कात उद्योजक सचिन उर्फ पिंट्या पाकळे ईडीच्या रडारवर. पाकळे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या जवळचे असल्याची चर्चा. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात रायगडमधील शिवसैनिक आक्रमक. चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. चित्रलेखा पाटलांनी सुनील तटकरेंकडून सुपारी घेतल्याचा शिवसैनिकांचा आरोप. नागपूरमध्ये हलबा समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी रात्री आंदोलन. रस्त्यावर टायर जाळत सरकार विरोधात घोषणाबाजी. 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी टायर जाळले. सांगली महापालिकेने काळ्या खाणीचा विकास करताना नियमभंग करून सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केली. संघर्ष समितीचा आरोप. संबंधितांवर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करावे, अन्यथा याचिका दाखल करणार असा इशारा. एकट्या जुन्नर विभागात बिबट्याच्या हल्ल्यात मागील 25 वर्षात 55 व्यक्तींचा मृत्यू. 150 व्यक्ती गंभीर जखमी. तब्बल 27,952 पशुधनांचा मृत्यू. सरकारची लेखी उत्तरात विधान परिषदेमध्ये माहिती. बिबट्याचा संपूर्ण राज्यात उपद्रव. बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकण्याची केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडे मागणी. आशिष देशमुख यांची माहिती. बिबट्याला मारण्याची परवानगी देण्याची विनंती केंद्राला केल्याचंही नमूद. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांना पकडण्यासाठी 200 नवे पिंजरे. 15 दिवसात 27 बिबटे जेरबंद. सर्वाधिक 11 बिबटे राहुल इथनं पकडले. यासाठी मागील 4 दिवसापासून पंढरपूरमध्ये ऊस दरासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा 4था दिवस. उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्यानं संतप्त कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये दर देण्याची मागणी. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातल्या दत्तनगर गुजरवाडी रोडवर तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा. दुकानात सिगरेट न मिळाल्याने राडा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रकार समोर.
पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. उपचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाईकांनी केलेली तोडफोड. नवले पूल परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्या 800 वाहनांवर 15 दिवसात कारवाई. वाहन चालकांकडून 24 लाख रुपयांचा दंड वसूल. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर कारवाई. वरळीतल्या महात्मा फुले नगर मद्रासवाडी इथे गार्डन बनवून झोपडपट्टी झाकण्याचा प्रयत्न. स्थानिकांचे आरोप, हे काम बंद करावं, आमच्या येण्या जाण्याचे रस्ते गार्डनमध्ये टाकू नयेत. स्थानिकांची भूमिका. नवीन पनवेल रेल्वे स्टेशनलगत अचानक हाय टेन्शन वायर तुटून खाली पडल्यानं झोपडपट्टीला आग. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही दुचाकीही जळाल्या. आगीत एका झोपडपट्टीतल्या गॅस सिलेंडरचा स्फोट. सुदैवाने जीवितहानी नाही. फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग. लातूरच्या उदगीर शहरातल्या बिदर रोडवरील एका पेट्रोल पंपानजीकची घटना. कंटेनरच्या केबिनमधल्या वायरिंगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती. तुळजापूरमध्ये तहसीलदारांकडे खंडणीची मागणी. मंडळ अधिकाऱ्यांसह वकिलाविरोधात गुन्हा दाखल. शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडून 15 लाखांच्या खंडणीची मागणी. धाराशिव महसूल विभागामध्ये खळबळ. बंद घरांची कुलपं तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांकडून अटक. 43 तोळे सोनं, 53,74,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती मूर्तीवर शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया होणार. इतिहासात पहिल्यांदाच कवच दुरुस्ती. 15 डिसेंबरपासून प्रक्रिया होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद. महाडमध्ये जागतिक पर्वत दिन साजरा. सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीने 2000 वर्ष जुन्या कोल इथल्या प्राचीन लेणी परिसरात पर्वत दिन साजरा. ओंकार हत्ती गोव्यातनं पुन्हा सिंधुदुर्गात. दोडामार्गमधील कळणे गावात पोहोचला. ओंकारला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे मुंबईकरांचा वाढता कल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 34% वाढ. सोसायट्यांमध्ये चार्जिंगची सुविधा, राज्य शासनाची सबसिडी आणि विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे वाढ झाल्याची आरटीओ अधिकाऱ्यांची माहिती. मायक्रोसॉफ्ट नंतर अमेझॉनची भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा. सुमारे 3 लाख कोटी गुंतवणार. 2030 पर्यंत भारतात 10 लाख रोजगार वाढण्याची शक्यता. चांदीच्या भावात एकाच दिवसात प्रति किलो 12,000ची वाढ. खामगावात बुलढाण्याच्या चांदीचा दर 1,94,000वर. जानेवारीपासून चांदीच्या दरात 92,000 वाढले. कडाक्याच्या थंडीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाल्यानं दरामध्ये मोठी वाढ. हिंगोलीच्या बाजारात प्रति अंडी 9 रुपये दर. राज्यामध्ये थंडीचा कडाका सुरूच. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा. पुढील 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता. गुजरातमध्ये 11 पाकिस्तानी मच्छीमारांना अटक. कच्छमधल्या भारताच्या सागरी क्षेत्रातल्या जखाऊ बंदराजवळून सर्वांना अटक. भारतीय तटरक्षक दलाची कारवाई सुरू. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार नाही आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही. काँग्रेस नेते शशी थरूर यांचं स्पष्टीकरण. गोव्यातील आग लागलेल्या नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेतलं. दोघांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू. जळीत कांडानंतर लुथरा बंधूंचा थायलंडमध्ये पळ. गोव्यातल्या नाईट क्लबच्या आगी प्रकरणी अटकेतील आरोपी अजय गुप्ताला गोव्यातल्या न्यायालयात हजर केलं. साकेत कोर्टाने मंजूर केलेल्या 36 तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर अजय गुप्ताला गोव्यात आणलं. ब्राझीलच्या ग्रेटर फ्लोरियानो पोलीस भागात अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड हाहाकार. पुरामध्ये कार वाहून गेली. 3 जणांचा मृत्यू. फिलिपिन्सच्या मंडुए शहरात भीषण आग. महिलेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आधी तिच्या पाळीव मांजराला आणि कुत्र्याला जीवदान दिलं. त्यानंतर महिला इमारतीला लटकत सीडीच्या साहाय्याने उतरली खाली. धाडसाचं कौतुक. अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये वादळाचा कहर. मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. एक पेट्रोल पंप पाण्याखाली. इराकच्या कुर्दिस्तान परिसरात पावसाचा हाहाकार. 3घांचा मृत्यू. घरात पाणी शिरल्यानं नुकसान. घरातल्या मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून ट्रम्प गोल्ड कार्ड योजना सुरू. 10 लाख अमेरिकन डॉलर देऊन कोणालाही मिळवता येणार अमेरिकेचं नागरिकत्व. प्रतिभावंत परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत कायम ठेवण्याचा योजनेत दावा. भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेचं नुकसान. अमेरिकेच्या खासदार प्रमिला जयपाल यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल. कृषी उत्पादनांच्या आयातीवरही परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया.
व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने एक तेल टँकर केला जप्त. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माहिती. इराणला बंदी घातलेलं तेल पाठवल्याचा अमेरिकेचा व्हेनेझुएलावर आरोप. बल्गेरियाची राजधानी सोफियात भ्रष्टाचाराविरोधात निदर्शनं. प्रधानमंत्री रोसेन यांच्या राजीनाम्याची मागणी. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर. नांदेड महापालिकेसमोर आरपीआय नवविचार गटाचं धरणं आंदोलन. गौतमनगर भागातल्या लोकांना अतिवृष्टीचं अनुदान द्यावं. साईकृपानगर भागातल्या कामात झालेल्या चुकांची तपासणी करावी यासह विविध मागण्या. इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना 10,000ची नुकसान भरपाई मिळणार. 10,000 रुपयांचं वाउचर पुढच्या बुकिंगवेळी वापरता येणार. इंडिगोची मोठी घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.